नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. रागिणी सतीशचे भाग 24 आधीच अपलोड केलेले आहेत. भाग 25. आई रागिणीला म्हणाली, आज संध्याकाळचा स्वयंपाक तूच करायचा. मला पण बघू दे तुला काय येतं काय नाही ते. रागिणी पण आता जाम खुश झाली आणि ती आईला म्हणाली, का नाही आई, नक्की करेल मी. आणि तुम्हाला जे काही आवडतं ते मला सांगा, मी बनवेल. सतीश आता मध्येच बोलला आणि आईला म्हणाला, आई रागिणीच्या हातचं तू खाऊन तर बघ. तिथल्या तिथेच तिला होकार देशील. तिला म्हणशील, आता माझी सूनबाई तूच होणार. हो का नाही ग रागिणी? रागिणी पण आता गालातल्या गालात हसायला लागली. आई सतीशला म्हणाली, ते असू दे, स्वयंपाक तर करेल ती, पण गोठा साफ करायचा आहे गाईचा, तो करेल का? काय शिकलेली आहे ना म्हणून विचारलं. आता आप्पा आईला म्हणाले, काय हो, तुमची पाटलाची मुलगी गोठा साफ करणं होती का गाईचा? आई आप्पांना म्हणाली, ती कशी काय करेल, एवढी लाडात वाढली होती. मग गोठा साफ करेल का ती? मग रागिणी सुद्धा सुशिक्षित आहे, ती करेल का? रागिणी आता हळू आवाजात म्हणाली, का नाही करणार, नक्की करेल. आणि कुठलं काम लहान मोठं नसतं. गाईचा गोठा साफ करा साफ करायला त्यात काय कमीपणा आहे? मी नक्की करेल. आई तुम्ही फक्त मला सांगा काय काय करायचं आहे, ते सगळं करेल मी. सतीश आईला म्हणाला, आई तुझं बरं आहे बाबा, तू तरी कधी करतेस का गोठा साफ? त्या महादूला सांगतेस आणि आता रागिनी कडून करून घेणार आहेस का गोठा साफ? रागिणी सतीशला म्हणाली, अहो त्यात काय झालं? त्या हक्काने मला काहीतरी सांगतायत तर मला करू दे ना काम. काय झालं गोठा साफ केला तर? आई आता सतीशला म्हणाली, सतीश तुला लग्न करायचं आहे ना रागिणी सोबत? मग तूच तर म्हंटलास की आई तू तिची पारख कर, मग मी पारख करते, तर त्याच्यामध्ये तू लुडबुड करू नकोस. आणि मी एक सांगते, मी होकार दिल्याशिवाय लग्न होणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे. जर माझ्या मनाविरुद्धच तुम्हाला लग्न करायचं आहे ना, तर मी आयुष्यभर कोणाशीच बोलणार नाही, तुझ्या वडिलांसोबत पण नाही. इतक्यात दारामध्ये माधव हजर आणि तो आईला म्हणाला, आई आणि माझ्याशी पण नाही बोलणार तू? आता सगळ्यांचं लक्ष माधवकडे गेलं आणि माधव हसत हसतच आतमध्ये आला. आणि पहिली सतीशने माधवला मिठी मारली. रागिणी आणि रूपा दोघी जणी त्यांच्याकडे पाहत होत्या. दोघींना काहीच कळलं नाही की नेमके हे कोण आहेत. मग सतीश म्हणाला, माधव, अरे कसा आहेस तू? आणि किती दिवसांनी भेट झाली आपली. तुला मी मागच्या वेळेस बोलवलं होतं ना मुंबईला, का नाही आलास? माधव म्हणाला, दादा काही विचारू नको, सारे ॲग्रिकल्चर करतोय मी, त्याच्यामुळे भरपूर कामं असतात. आणि तुला दादांनी सांगितलंच असेल की मी 4 एकर जागा घेतली आहे, त्याच्यामध्ये भरपूर उत्पादन लावलं आहे. श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो बाबा. सतीशने आता माधवची पाठ थोपटली. सतीश माधवला म्हणाला, वा वा, अशीच छान प्रगती करत राहा. आता रागिणी आणि रूपाला कळलं की हा सतीशचा लहान भाऊ आहे. आईने आता माधवकडे पाहिलं आणि आई म्हणाली, नाही बोलणार कोणाशीच. आणि माधव, तुला सुद्धा स्वतःच्याच मर्जीने लग्न करायचं आहे का रे बाबा? माधव आईला म्हणाला, आई कूल डाऊन, कशाला इतकं टेन्शन घेतेस? आणि वहिनी बघ किती छान आहेत दिसायला, दादांनी चान्स मारला म्हणून. नाहीतर सतीश म्हणाला, नाहीतर काय? माधव म्हणाला, काय नाही बाबा, मज्जा केली तुझी. सतीश माधवला म्हणाला, बरं तुझ्या वहिनीची ओळख करून देतो. माधव म्हणाला, नेकी और पूछ पूछ. अरे तू राहू देत, मी ओळख करून घेतो, थांब जरा. आता माधव रूपाजवळ गेला आणि रूपासमोर त्याने हात पुढे केला आणि रूपाला म्हणाला, माझ्या होणाऱ्या वहिनींना भेटून मला खूप आनंद झाला. दादाची चॉईस एकदम लाखात एक, लाखात एक नाही तर करोडोत एक आहे. सतीश आता माधवला म्हणाला, अरे माधव, ती वहिनी नाही तुझी. रागिनी पण आता हसायला लागली.
आणि रूपा जरा गोंधळलीच. सतीश म्हणाला, अरे तिच्या शेजारी उभी आहे ना, ती तुझी वहिनी आहे. तिची लहान बहीण रूपा आणि तिच्या बहिणीचं नाव आहे रागिणी. माधव मनातून थोडासा खुश झाला आणि सतीशला म्हणाला, अरे खरं का काय दादा? सतीश म्हणाला, मग खरंच की, मी काय खोटं बोलतोय का? तुला असल्या गोष्टीची चेष्टा नाही करत मी. माधव आता रागिणीजवळ गेला आणि रागिणीला म्हणाला, मग वहिनी कशा आहात तुम्ही? आमच्या घरातले एक एक नमुने पाहिलेत ना? रागिणी पण आता खूप हसायला लागली आणि आई खूप चिडली. माधवला म्हणाली, माधव तिला वहिनी कशाला म्हणतोयस तू? मी जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही, आधीच सांगून ठेवते. सतीश आता पुढे काय बोलणार इतक्यात रागिणीने सतीशला डोळ्यांनी शांत होण्याचा इशारा केला. सतीश पण आता शांत झाला आणि गप्प बसलेलंच बरं, नाहीतर विषय खूप वाढेल. म्हणून सतीश काहीच बोलला नाही. दादा माधवला म्हणाले, माधव अरे हातपाय धुवून घे आणि जेवून घे. माधव म्हणाला, नको दादा, मी जेवून आलो आहे येताना. अहो दादा आला ना म्हणून आलो, नाहीतर उद्याच येणार होतो. आता उद्या सकाळी जाईल की लग्नाला. बरं दादा, तुला सुद्धा आमंत्रण आहे. आणि मी काय म्हणतो, वहिनी येत असल्या तर येऊ दे आपल्यासोबत. आई दादांना सुद्धा बोलवलं आहे त्यांनी लग्नाला. दादा म्हणाले, आम्ही नाही येणार, तुम्ही मुलं मुलं जाऊन या आणि पाहिजे तर ह्या दोघींना पण घेऊन जा, म्हणजे त्यांचा पण विरंगुळा होईल. सतीशने आता रागिणीकडे भुवई उडवून विचारलं, काय मग जायचं ना? रागिणीने डोळ्यांनीच होकार दिला. जेवण उरकून घेतलं आणि भांडी परसदारात ठेवली आणि रूपा रागिणी दोघीसुद्धा सगळी आवरावरी करत होत्या, अगदी स्वतःचं घर समजून. आईला कुठल्याच कामाला हात लावायला लागत नव्हता. आई लांबूनच रागिणीकडे पाहायची. तिचा व्यवस्थितपणा, काम करण्याची पद्धत सगळं टापटीपपणे आवरत होती. अगदी सुगरणीसारखं रागिणी काम करत होती आणि आई अगदी कौतुकाने तिच्याकडे पाहत होती. भांडी घासून झाल्यावर रागिणी रूपाला म्हणाली, आता रूपा तू थोडासा आराम कर, मी गोठा साफ करून येते. रूपा ताईला म्हणाली, ताई नको आता तू पण थोडासा आराम कर ना, थोड्या वेळाने आपण दोघी जणी जाऊयात आणि साफ करूयात. तू किती दमली आहेस, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. रागिणी म्हणाली, दमले म्हणून काय झालं, मला माझं कर्तव्य पार पाडायला पाहिजे. इतक्यात महादू आला आणि सतीशला बघून म्हणाला, मग दादा कधी आलात? सतीश बाहेरच बसला होता मगाशीच. बरं महादू, तू कसा आहेस? एकदम छान, मस्त. बरं झालं आलात तुम्ही. चला आम्ही आमच्या कामाला लागतो. आता आईसुद्धा बाहेर आली आणि सतीशच्या शेजारी बसली. सतीश मुद्दामून महादूला म्हणाला, महादू अरे आज तुझी सुट्टी आहे बाबा. महादू म्हणाला, का मला सुट्टी का दिली आहे? गोठा साफ करायचा आहे, अंगण झाडायचं आहे, परत सगळं आवरून ठेवायचं आहे. मागच्या दारात पाला पाचोळा खूप पडला आहे, तो सगळा आवरायचा आहे. बागेची आवरावर करायची आहे. भरपूर कामं आहेत दादा. सतीश म्हणाला, अरे म्हणजे गोठा साफ करायला तुला सुट्टी आहे, बाकीचे सगळी कामं तू कर. आता सतीश मुद्दामून हे सगळं आईसमोर बोलत होता. इतक्यात रागिणी सुद्धा बाहेर आली आणि गोठा साफ करायला जाणार इतक्यात आईने तिला अडवलं. रागिणीला म्हणाली, थांब, हा आला आहे ना, त्याच्या हातात दे तो खराटा, तो करेल साफ. रागिणी म्हणाली, काय झालं आई, करते ना मी. आई रागिणीला म्हणाली, नको, तू थोडासा आराम कर आता, संध्याकाळचा स्वयंपाक कर, त्याला मी काही नाही म्हणणार. आणि माझं ऐकायचं नाही आहे का तुला? रागिणी म्हणाली, नाही नाही, ऐकायचं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आता रागिणी लगेच खराटा महादूच्या हातात दिला आणि आई रागिणीला म्हणाली, दमली आहेस ना, तू जरा आराम कर आणि
महाशय, तुम्ही सुद्धा आराम करा जरा, थकला असाल. आई आता पुढे चालत होती आणि सतीशने आईला मागूनच खूप जोरात मिठी मारली आणि आईला म्हणाला, आई, आय लव्ह यू सो मच आणि थँक्यू. आई म्हणाली, कशाबद्दल? कशाबद्दल थँक्यू? रागिणीला गोठा साफ करायला लावला नाही म्हणून का? सतीशने आता आईला स्वतःकडे वळवलं आणि आईला म्हणाला, आई, सगळ्यात जवळची व्यक्ती ही आईच असते. तिला बरोबर कळतं की आपल्या मुलाच्या मनात काय चाललं आहे. आणि तुला पण माझ्या मनातलं कसं कळलं ना, की मला असं वाटत होतं रागिणीने गोठा साफ करू नये. कसं पटकन ओळखलंस ग माझ्या मनातलं? आई सतीशला म्हणाली, सतीश, मी तिला सुद्धा गोठा साफ लावलाच नसता. मी फक्त तिची परीक्षा घेत होते की ती काय म्हणतीये, तिचं त्याच्यावर काय उत्तर आहे. पण ती माझ्या ह्या परीक्षेत पास झाली आहे. रागिणीला सुद्धा आता खूप आनंद झाला. रागिणीने पळत जाऊन आईला मिठीच मारली आणि आईच्या गालावर एक छोटीशी पप्पी पण दिली. सतीश म्हणाला, अरे बापरे, पहिला मान आईचा दिसतोय. रागिणी, इतक्या प्रेमाने मला सुद्धा कधी जवळ घेतलं नाहीस ग. आईला सुद्धा आता खूप हसायला आलं. पण आईने तिचं हसू आवरलं आणि पटकन त्या दोघांच्या पण मधनं सुटली आणि आतमध्ये निघून गेली. आता रागिणी सुद्धा आईच्या मागे पळायला लागली. इतक्यात सतीशने रागिणीचा हात धरला आणि मागच्या बाजूने थोडासा पिरगळला. रागिणीला खूप दुखायला लागलं. आणि सतीशला रागिणी म्हणाली, अहो, सोडा ना माझा हात, किती दुखतोय मला. सतीश म्हणाला, मग मला सुद्धा आनंद झाला आहे. मग मला डबल बोनस पाहिजे तुझ्याकडनं. आईला कसा एकदाच दिलास तसा मला दोनदा पाहिजे. रागिणी आता सतीशला म्हणाली, सोडा बरं माझा हात, काहीतरीच असतं तुमचं. आणि आता आपण बाहेर आहोत, कोणी आलं बघितलं तर तुमच्या ओळखीचं तर ते काय म्हणतील. जाऊ द्या, मला आईने थोडासा आराम करायला सांगितलं आहे आणि मी त्यांची आज्ञाधारी सून आहे. त्यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. सतीश पण आता खूप हसायला लागला. वा ग वा, हुशार आहेस तू. रागिणी आता हळूच म्हणाली, आहेच, शेवटी बायको कोणाची होणार आहे. रागिणीने आता थोडंसं इकडे तिकडे पाहिलं आणि पटकन सतीशच्या गालावर एक नाही तर दोनदा पप्पी दिली आणि तिथून पळत सुटली. सतीश आता मोठ्याने म्हणाला, रागिणी, आय लव्ह यू सो मच. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.